श्री गणेश पुराण कथासार अध्याय 14 आणि 15. ब्रह्मदेवाला अहंतारहित केले. भृंगू ऋषी सोमकांतास गणेश पुराण सांगत आहेत. ते पुढे म्हणाले, राजा, गणपतीकडून ब्रह्मदेवाला विश्वनिर्मितीचे वरदान प्राप्त झाले. त्या दृष्टीने आवश्यक ते सर्व ज्ञान मिळाले. त्यामुळे त्याला आपण सहजगत्या सृष्टी रचना करू शकतो असे वाटू लागले. अभिमान धरूनच तो विश्वाची रचना करू लागला. त्यामुळे त्याच्या कार्यात एकसारखी विघ्ने येऊ लागली. भीमकाय, अनेक डोळ्यांची, अनेक मुखांची, अकराळ विकराळ स्वरूपाची आणि क्षणोक्षणी भयानक आकार धारण करणारी ती विघ्ने ब्रह्मदेवाला आव्हान देत व विकट गर्जना करत त्याच्या भोवती फेर धरून नाचू लागली. समूहाने आलेल्या त्या विघ्नामुळे ब्रह्मदेव तटस्थ झाला. काय करावे हेच त्याला सुचेना. ती विघ्ने त्याला शारीरिक पीडा देऊ लागली. कोणी त्याची उघड निंदा केली, कोणी मारहाण केली, कोणी त्याच्या मिश्या उपटल्या, तर कोणी त्याचे हातपाय बांधले. त्यामुळे तो अत्यंत भयभीत झाला. त्याला स्वतःच्या जीविताची धास्ती वाटू लागली. तो अगदी निराश झाला. त्याला स्वतःविषयी वाटणारा सर्व अभिमान गळून पडला. विघ्नांची केलेल्या छळामुळे त्याचे मनोधैर्य खचले. तो मूर्छित पडला. तो भानावर आला तेव्हा ती विघ्ने त्याच्या अवतीभोवती बिभत्स हातवारे करत थयाथय करीत होती. या विघ्नांपुढे आपले काही चालणार नाही याची ब्रह्मदेवाला कल्पना आली. त्याला गणपतीचे स्मरण झाले. निराभिमान झालेला विधाता त्याला शरण गेला. तो एकसारखी त्याची करुणा भाकू लागला. त्याने गणपतीला विनंती केली, हे देवादिदेवा, हे विराट स्वरूपी महासमर्था, तुझ्या कृपेने माझ्या ठाई सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य प्राप्त झाले. तुझ्या सांगण्यावरून मी निर्मिती कार्याचा आरंभ केला, तर विघ्ने त्रास देऊन मला हतबल करीत आहेत. त्यांच्या रूपाने उभ्या ठाकलेल्या या बंधेचे तू निवारण कर. तू माझी लाज राख, माझे रक्षण कर, माझी उपेक्षा करू नकोस. त्याने करुणावचनाने आर्त प्रार्थना करतात आकाशवाणीतून शब्द उमटला, तू तपश्चर्या कर. त्या निनादाने उपद्रवकारी विघ्ने क्षणार्धात नाहीशी झाली. ब्रह्मदेवाला हायसे वाटले. त्याच्या मनावरचे दडपण दूर झाले. त्याने आकाशवाणीला उद्देशून म्हटले, हे प्रभो, आपण मला तपश्चर्या करण्यास सांगत आहात, पण योग्य मंत्रोपदेश व अनुष्ठानासाठी योग्य स्थान मिळाल्याशिवाय हे शक्य होईल असे मला वाटत नाही. तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली, वटवृक्षाकडे पहा. तो ध्वनी कानावर पडताच ब्रह्मदेवाला क्षणार्धात निद्रा आली. त्यावेळी एक स्वप्नदृष्टांत झाला. त्यामुळे सर्व सृष्टीच जलमय झालेली दिसली. फक्त एकच वटवृक्ष शिल्लक होता. त्यावरील एका पानावर त्याला लहानसे बालक दिसले. त्याचे शरीर मनुष्याचे व मस्तक हत्तीचे होते. त्याला 4 हात होते. त्याच्या गळ्यात मोत्याच्या माळा होत्या. त्याने रत्नजडित मुकुट धारण केले होते. त्यावरील चंद्रकोर खूप शोभून दिसत होती. ते बालक सोंडेने पाणी खेचून स्वतःच्या मस्तकावर सिंचन करत होते. त्याला पाहून ब्रह्मदेवास हसू आले. तेव्हा बालगजानन वटपत्रावरून खाली उतरला. तो ब्रह्मदेवासमोर येऊन म्हणाला, हे विधाता, सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे याचा तुला अभिमान आला. म्हणूनच तुझ्या कार्यात विघ्नांची अडथळे आले. हे तू लक्षात घे. गर्भभावना सर्वांनाच त्रासदायक ठरते. म्हणून नेहमी विनम्र असावे. कार्यसिद्धीसाठी तपश्चर्या करणे तुला आवश्यक आहे. तपश्चर्येने बुद्धी स्थिर होते. आरंभिलेल्या कार्यात यश मिळते.
ही तपसाधना कोठे व कशी करावी, कोणत्या मंत्राचे अनुष्ठान करावे हे तुला जाणून घ्यायचे आहे. तू ओंकाराचा पुनर्पूर्वक 10,00,000 संख्येत जप कर. त्यानंतर मी तुला प्रत्यक्ष दर्शन देईन. तुला सर्व सामर्थ्याने युक्त करीन. बालगणेशाने त्याला आशीर्वाद दिला आणि तो अंतर्धान पावला. त्या स्वप्नदृष्टांताने ब्रह्मदेवास जागृती आली. त्याने भोवताली पाहिले पण काहीही दृष्टीस पडले नाही. त्यानंतर त्याने गणेशोपदिष्ट एकाक्षर मंत्राचा अनुष्ठानास प्रारंभ केला. त्या तपश्चर्येच्या प्रभावाने त्याच्या मुखातून अग्निज्वाला बाहेर पडू लागल्या. ती त्याची उत्कट तपश्चर्या पाहून गणपती प्रसन्न झाला. त्याने विधीला दिव्य तेजरूपात दर्शन दिले. त्या तेजाने ब्रह्मदेवाचे डोळे दिपले. तो द्विमूढ झाला. त्याची अवस्था पाहून गणपतीला दया आली. तो सौम्य रूपात प्रकट झाला आणि म्हणाला, तुला स्वप्नदृष्टांतात मंत्रोपदेश देणारा मीच आहे. तुझ्या तपश्चर्येने मी संतुष्ट झालो आहे. आता तू जे काही मागशील ते माझ्या प्रसादाने तुला प्राप्त होईल. तरी वरदान मागून घे. ते मृद मधुर भाषण ऐकून ब्रह्मदेव भानावर आला. त्याने डोळे उघडून पाहिले. समोर गणपतीची सौम्य महमंगल व मनोहर मूर्ती पाहून त्याला धन्य धन्य वाटले. त्याचे अंतःकरण सुखावले. त्याने आपल्या 4ही मस्तकांनी गणपतीला वंदन केले. त्यांची भक्तिभावाने स्तुती केली आणि पुढे म्हणाला, हे प्रभो, तुझ्या सगुण साकार दर्शनाने मी कृतार्थ झालो आहे. तू परमपूज्य आहेस. तुझ्याविषयीची माझी श्रद्धा व भक्ती निरंतर रूढ राहो. मला तुझे नित्य स्मरण राहो. तुझ्या कृपेने माझ्या सर्व विघ्नांना नाश हो. मला सृष्टीनिर्मितीचे सामर्थ्य प्राप्त हो. हे देवादिदेवा, ज्या ज्या वेळी मला तुझ्या दर्शनाची उत्कट इच्छा होईल त्या त्यावेळी तू निज रूपाने मला दर्शन दे, अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. गणपतीने तथास्तु असा आशीर्वाद दिला व म्हणाला, ब्रह्मदेवा, माझ्या स्मरणाने तुझी सर्व विघ्ने नष्ट होतील. तुझे कार्य सुकर होईल. आता निशंक मनाने सृष्टीनिर्मितीचे कार्य कर. ते ऐकून ब्रह्मदेवास खूप आनंद झाला. त्याने गणपतीचे पूजन केले. त्यावेळी ऋद्धी सिद्धी या 2 कन्या उत्पन्न झाल्या. ब्रह्मदेवाने त्या गणपतीला अर्पण केल्या. त्याचा स्वीकार करून गणपती अंतर्धान पावला. अहंकारा विनम्र व विनयशील असा ब्रह्मदेव शांतपणे सृष्टीची निर्मिती करू लागला. व्यासांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले होते. त्यांनी आद्य पूजनीय श्री गणपतीचे स्मरण केले नाही. मी सर्वज्ञ आहे असा एक सूक्ष्म अहंभावही त्याच्याही ठायी होता. म्हणून पुराणाची निर्मिती करताना त्यालाही अनंत अडचणी आल्या. बुद्धी कुंठित झाली. ब्रह्मदेवास शरण गेल्यावर त्याने त्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली. त्यांना गणेश महात्म्य सांगितले आणि त्याची भक्ती करण्यास उपदेश केला. ब्रह्मदेवाची आज्ञा शिरसावद्य मानून व्यासांनी उत्कटतेने गणेश भक्ती केली. त्यामुळे बुद्धिदाता, 14 विद्या आणि 64 कलांचा स्वामी श्री गणपती प्रसन्न झाला. त्याच्या कृपाप्रसादाने व्यासांनी संभ्रमावस्था गेली. ते स्थिरचित्त झाले. गणपतीच्या आशीर्वादाने त्यांना पुराण रचनेसाठी आवश्यक ते ज्ञान प्राप्त झाले. त्यानंतरच्या काळात त्यांच्याकडून 18 पुराणांची, उपपुराणांची व अनेक ज्ञानग्रंथांची निर्मिती झाली. व्यासांनी हाताळला नाही असा एकही विषय शिल्लक राहिला नाही असा पुराणाचा दाखला आहे. म्हणून
व्यासोच्छिष्ट जगत सर्वम असेच त्यांच्या सन्मानार्थ म्हटले जाते.